पिंपरी चिंचवड शहरातून 2 महामार्ग जातात, एक पुणे सातारा महामार्ग, एक पुणे मुंबई महामार्ग। या पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरात हद्दीत खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यापेक्षा अधिक खड्डे जे आहेत ते पुणे सातारा महामार्गावर आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की पुण्याहून साताराला जाणारा हा महामार्ग आहे, हा सर्व्हिस रस्ता आहे, तर त्या बाजूला जो आहे तो मुख्य रस्ता आहे। मात्र सर्व्हिस रस्त्याला आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने खड्ड्यांची चाळण जी आहे ती रस्त्याची झालेली आपल्याला पाहायला मिळतं। याने अनेक अपघात जे आहे ते होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी आता पाहिलं तर पुण्याहून सातारच्या दिशेने जाताना देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते खड्डे पडलेले आहेत। आता ते खड्डे मोजणे जे आहे ते शक्य होणार नाही। आपण जवळ जर मोजण्याचा ह्या खड्ड्यापासूनचा प्रयत्न केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 पेक्षा अधिक खड्डे जे आहेत ते या सर्व्हिस रोडवर पडलेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की ही वाहतूक जी आहे ती काढण्यासाठी पोलिसांची दमछाक जी या ठिकाणी होत असते। आपण पाहिलं तर या केवळ 20 ते 25 फुटात 25 ते 26 खड्डे आहेत। यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते, अपघात होतात, अनेक जण या अपघातात आदू देखील झाले आहेत, अनेकांचा जीव देखील गेला आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी येते। काय सांगाल सर, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, मोठ्या प्रमाणात वाहतूक होती? अगदी बरोबर साहेब, माझे नाव राहुल जयप्रकाश सोनवणे, मी हिंदवडी वाहतूक विभागाला आहे। या ठिकाणी आपण पाहताय की हा जो सर्व्हिस रोड आहे सूर्य अंडरपासकडे जाणारा, याला आपण पाहताय पावसाळ्यात किती खड्डे पडलेले आहेत। यामुळे वाहतूक कोंडी होते सकाळची पीक आवर्समध्ये आणि ट्रॅफिक लवकर निघत नाही आहे। पोलिसांनाही खूप त्रास होत आहे याचा। आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे। माननीय वरिष्ठ आमचे जे आहेत CP साहेब यांचेही त्यांना DO गेलेले आहेत आणि आपण पाहताय पावसाळ्यात काय परिस्थिती झालेली आपण स्वतः पाहतात। नक्कीच आपण पाहिलं तर वाहतुकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून संपूर्ण अधिकाऱ्यांनी जे आहे ते NHI म्हणजेच या वाहतूक हायवे वाहतूक प्रशासनाला जे आहे ते अनेकदा पत्र देखील पाठवलेले आहेत। मात्र अशा प्रकारचे खड्डे जे आहेत ते रावेतपासून ते बावधनपर्यंत सेवा रस्त्यावर अशाच प्रकारे पडत असल्यामुळे अनेकदा ही वाहतूक जी आहे ती कोंडी होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।